नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे वन एक ब्लॉग्स. तर मित्रांनो, दरवर्षी आपण बाप्पाच्या आगमनाची जशी वाट बघतो तसंच आपण एक विचार करतो की बाप्पाचं डेकोरेशन काय करायचं. आणि जसं आपण बाप्पाचं विसर्जन करतो त्यानंतर आपण डेकोरेशनची पण तयारीला सुरुवात करतो. आणि तुम्हाला पण यावर्षी इको फ्रेंडली डेकोरेशन हवं असेल तर लालबागमधला सर्वात फेमस असा सहेली एंटरप्राइज यांच्याकडे तुम्हाला इको फ्रेंडली डेकोरेशनमध्ये खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळणार. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत. चला मग यावर्षी बघूया यांच्याकडे कोणकोणत्या नवीन नवीन डेकोरेशनचे ऑप्शन आलेत आणि यांचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देत आहे, तर नक्की चेक करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर सहेली एंटरप्राइजमध्ये यायचं असेल तर कसं याल, तर आहे लालबागची चिवडा गल्ली. चिवडा गल्लीमधून तुम्ही आत आलात तर समोर आहे महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट नावाचं शॉप आहे. त्याच्या एक्झॅक्ट समोरच न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आहे. त्याच्या बाजूला मस्जिद आहे आणि इथे बाजूलाच आहे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय. इथून तुम्हाला आत आलात की सुरुवातीलाच इथे सहेली एंटरप्राइजचा बोर्ड लावलेला आहे, न्यू हनुमान थिएटर. इथून तुम्हाला आत जायचं आहे. त्यांनी ॲरो दाखवला आहे तसं सरळ सरळ आत जायचं आहे. इथून थोडं हळूहळू पुढे चालत यायचं आहे. थोडं पुढे आलात की इथे आहे सहेली एंटरप्राइजचा एंट्री गेट. न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आहे आणि इथे आत आलात की लालबाग चरायची भव्य अशी फ्रेम लावलेली आहे आणि इथेच आहे सहेली एंटरप्राइज. तर मित्रांनो, आता सोबत आहेत आपल्यासोबत सहेली एंटरप्राइजेसचे जे सर्व आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, सर्वात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील बोरा आहे. आमच्या फर्मचं नाव सहेली एंटरप्राइज. हे लालबाग चिवडा गल्लीमध्ये आलेलं आहे, हनुमान मंगल कार्यालयामध्ये. लालबाग राजाच्या शेजारी आहे सर ते. ओके. आणि ह्या वर्षी आपण किती मखर आणलेले आहेत? पुष्कळ प्रमाणामध्ये आणलेलं आहे. दरवर्षी प्रत्येक टाइमला आता गणपतीच्या 16 ना ते लोक वाढत चालले आहे. बरोबर. आता पहिला कसं हिंदू लोक होतं, आता तसं नाही. गुजराती मारवाडी लोक सर्व हिंदूमध्ये येतात, सर्व वापरायला लागले, गणपती बसवायला लागले. तर आम्ही प्रत्येक टायमाला लहानपासून मोठी सर्व वस्तू आणि क्वांटिटीमध्ये बनवलेले गोष्टी बघू शकता तुम्ही. आणि जे मटेरियल आपण जे यूज केलंय थर्मोकॉल्स, म्हणजे थर्मोकॉल्स आहेत की नाही, थर्मोकॉल तर बँड झालेलं आहे. थर्मोकॉल हे जे बी आपला इको फ्रेंडली आहे. आपण बघू शकतो पुठ्ठा आहे, MDF आहे, त्यामध्ये आपण सर्व मटेरियल बनवून ठेवलेलं आहे जे इको फ्रेंडली आहे, ज्याने पर्यावरणाला काही नुकसान होत नाहीये त्याच्या. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर नेक्स्ट इयर तुम्ही गणपती गेल्यानंतर तुम्ही फोल्ड करून इझिली पॅक करून ठेवू शकतात की नेक्स्ट इयर जर कोणाला द्यायचं असेल तर ते पण देऊ शकता. आणि हे काय प्रत्येक कलर बी चांगले ते वापरले, मी असं चालू नाही आपण प्रत्येक पीस फोल्डिंग आहे ना तुम्हाला. मग तुम्हाला लांब गावी घेऊन जायचे असं कुठे घेऊन जायचं तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येते आणि कॉम्पॅक्ट पॅकिंग येणार त्याच्यामध्ये. आणि सर, विचारायचं झालं तर इथे स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे मकरांची? कमीत कमी 500 पासून स्टार्टिंग होते आपल्याकडे. तुम्ही बघू तर 500 पासून 6 नंतर मग घेईल तसं तुम्ही जसं प्राइस जसं बापाची साईज आहे त्याप्रमाणे हाईट मोठं तुम्हाला भेटेल. ओके. आणि जर कोणाला डिलिव्हरी हवी असेल तर मिळेल? मुंबईमध्ये असं आम्ही मोस्ट ऑफ करून देतो त्यांना त्याप्रमाणे. ओके, थँक्यू सो मच. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत काका. तुमचं नाव सांगा एकदा. रामदास तांबोळी. ओके. काका, तर आपल्याला आता हे जे मखर आहेत त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहेत, गाईड करणार आहेत आपल्याला. तर काका, हे किती फुटाचे मखर आहेत? त्याच्यात हे टोटल हाईट 18 इंच आहे. एक ते 1.25 फुटापर्यंत मूर्ती बसणार त्याच्यात. आणि बघाल ना तुम्ही डिझाईन वगैरे असा त्रिशूळ वगैरे आहेत. आणि हे जे आहे मटेरियल ते पुठ्ठा आहे पुठ्ठा आहे आणि एकदम लाईट वेट आहे. बघा टोटली पुठ्ठ्याचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर हे जे सगळे सेक्शन बघाल ना सर्व पुठ्ठ्याचे आहेत. आता जर तुम्ही माझ्या मागे बघाल ना तर जय हरी विठ्ठलाचं जे डेकोरेशन आहे ते. काका, हे काय आहे कॉन्सेप्ट? हे आपले फोटो फ्रेमची फ्रेम असते ना त्याची पट्टी आहे. ओके. हे आपण फोटो फ्रेमला यूज करतो ना त्याचं मटेरियल आहे. त्याचं जे मटेरियल यूज केलेलं आणि हे टोटल पुठ्ठ्याचं आहे. टोटल पुठ्ठा लावला, वारकरी आहे, हे विठू माऊली, हे पण पुठ्ठ्यामध्ये बनवलेले टोटल. हे चमकनी वर्क दिलेलं आहे त्याला साईडने. हे आपल्या विटांची डिझाईन दिलेली आहे तुम्हाला खाली विठू माऊलीच्या खाली. आणि या साईडला असं चमकेचं. आता याला पण फोटो, याच्यात लाईट पण आहे. याला कसं कोयरीचे आकार दिलेले, लाईट पण चालू होते. लाईट पण चालू होते त्याच्यात. आणि या साईडला जर बघाल तर अजून खूप सारे कोयरीचे आकार आहे, बदक आहे त्यामध्ये. तर यांची काय काका कॉस्ट पडते स्टार्टिंग? 500 रुपयापासून चालू. ओके. आणि जर मागे जर तुम्ही बघाल ना ते इथे आई भवानीचं डेकोरेशन आहे आणि प्लस लाईट सकट येणार सगळं. आणि हे फॉर्म मटेरियल मध्ये थर्मोकॉल सोडून हे सगळं टोटल फॉर्म आहे. आणि तुम्ही याने तुटणार वगैरे काय नाही, किती दाबलं तरी काय होणार नाही. प्लस त्या फोमच्या आतमध्ये आणि टोटल तुम्हाला फोल्डिंग येणार आहे. बघा 3 पार्ट मध्ये येणार. साईडला असं फोल्डिंग आहे,
पाठचं पण असे खाचा सिस्टम दिलेले अच्छा, म्हणजे हे जे तुम्ही बघाल ना असे ह्या प्रकारचे त्यांनी काठी दिली म्हणजे तुम्ही फोम मध्ये अटकवू शकता. तुम्हाला काय टाचणी लावायची गरज नाही, पिन लावायची गरज म्हणजे नाही. त्यात पण तुमचा टाचणीचा खर्च वाचवला इथे. प्लस ह्यामध्ये काका ही ॲक्रेलिकची सीट आहे का? नाही, ओके, हे आपलं लब्बर आहे, लब्बर. ओके, लब्बर मध्ये डिझाईन काढलेले आणि ते चिटकवलेले ग्रास आहे त्यामध्ये श्री दिला आणि काय मध्ये या डिझाईन पेपर मध्ये दिलेले, याच्यावरती आपले बारीक पातळ पेपर आहे, कार्ड पेपर कसं लब्बर टेन्सिल टाइपचे जे पेपर्स असतात ते आहेत त्यामध्ये. सेम आहे फक्त थोडं डिझाईन वेगळी आहे. डिझाईन वेगळे. प्लस जर ह्या साईडला आलात नाही ते इथे विठू माऊलीचं राजा पंढरीचा त्यामध्ये आहे. आणि हा कॉन्सेप्ट वेगळा आहे. जर साईडला बघाल तर तुळशी वृंदावन आहे दोन्ही साईडला. ही पण फॉर्म मध्ये तुळशी बनवलेली आहे तुम्हाला, याला पण तसंच कॉन्सेप्ट आणि एकदम रिअलिस्टिक बनवले. जर बघाल ना तुळस, हे बघा छान वाटतं. आणि जर मागे जर तुम्ही डेकोरेशन बघितलात खूप सुंदर आहे. विथ त्यांनी प्राईस पण इथे डिस्प्लेला लावले आहे, म्हणजे कोणी कस्टमर आलं तर त्यांचं म्हणजे प्राईसच्या रिलेटेड कोणता प्रॉब्लेम होणार नाही. तर सर्व त्यांची डिटेल्स वगैरे लिहिलेली आहेत त्यामध्ये. प्राइस लास्ट पर्यंत तीच प्राइस राहणार. ओके, ह्या साईडला बघाल तर सुखकर्तामध्ये आहे. प्लस इथे लंबोदर लिहिलेलं आहे आणि मोराचे जे डिझाईन वर्क आहे त्यामध्ये केलेलं आहे. तर मित्रांनो आता जे ह्या साईडला बघाल ना तर हे वॉटरफॉल सारखं आहे, थोडा वर असं जातं, त्यात लाईट आहे का? हे कोणता मकर आहे एक्झॅक्ट? हे आता नवीन निघालेलं आहे वॉटरफॉल. पाणीचं आता लोकांना लागते काहीतरी गणपतीच्या पाठी नवीन पाणी, आता काहीतरी धबधब्यासारखे सोडत, तसं हे वॉटरफॉलचं निघालं. ओके, बघाल तर इथे बघा असं वर लाईट बीट सांगते सगळं, लाईट जसे जे बुडबुडे वर येतात तसे लाईट वेगवेगळे येत आहेत. प्लस त्यांची प्राइस पण तिथे लिहिलेली आहे, 5250 प्राइस रेंज आहे. आणि यामध्ये ही साईज आहे का? हा, साईज आहे हे बघा तसे 2 फूट 3 फूट 4 फूट जसं हवे तसे मिळून पाहिजे जातील. तशी साईज तुम्हाला भेटून जाईल. तर जर तुम्ही माझ्या मागे जर बघाल ना पूर्ण असं वाटतं की महल आहे बघाल तर. आणि लालबागच्या राजाचं जसं डेकोरेशन, जर राजाची जर मूर्ती कोणी घेत असेल ना हे डेकोरेशन त्यासाठी खूप छान आहे. काका हे कशापासून बनवलं आहे? हे जे मटेरियल आहे हे सगळं याला ना आपला बॅटम पट्टी आहे ना, बॅटम पट्टी आणि कापडा तो ठोकून तुम्हाला किती जी पाहिजे त्या साईजने तुम्ही बॉक्स बनवू शकतो. आणि तुम्हाला मग याच्यात किती मटेरियल यूज करायचं तुमच्या साईज प्रमाणे. कोणता टेबल 4x4चा असतो, 6x6चा असतो, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला हे मटेरियल याच्यापेक्षा अजून मटेरियल भेटेल आपल्याकडे. म्हणजे हे जे डिझाईन केलेलं आहे या डिझाईन सगळे आपल्याकडे आहेत. ओके, म्हणजे फक्त जायचं आहे तुम्हाला बॅटम पट्टी टोकायचे, हे आपलं टेकच घेऊन लावायचे फक्त. तर यांची काय कॉस्टिंग आहे? घेईन त्याचे 200 100 300 सगळं तरी अलग अलग. हा, बजेट मध्ये बजेट. हे अशा पट्ट्या आहेत, हाती पट्टी आहे बघा, ही 100 ते 150 रुपये पट्टी आहे. ही एक पट्टी 30 रुपये 40 रुपये एक पट्टी आहे बारीक. हे 300 रुपये 400 रुपये, हे आता 300 रुपये जोडी आहे, हे 200 रुपये जोडी आहे. अलग अलग रेट आहे सगळ्या. तुम्हाला जिथे किती साईज मोठी करायचं तसं मटेरियल लावू शकतो. एकदम जर तुम्ही हे बघितलं ना एकदम रिअलिस्टिक वाटतं. आणि जे 4 फूटचा एकच खांब आहे. ओके, हा 4 फूटचा खांब आहे. एकत्र याच्या लेण्यान सांगती 4 फूट हाईट आहे त्याची. ओके, जर मागे बॅकड्रॉपला जरी तुम्हाला पाहिजे असतील तर हे पण 2x4 ची साईज आहे. हा, ओके. याच्यात सगळं व्हाईट मध्ये भेटणार. तुम्ही कलर पाहिजे तो तुम्हाला मनाला पाहिजे तो कलर तुम्ही करू शकतो. ओके, तर मित्रांनो खाली बघाल ना जर शंकर भगवानच्या रिलेटेड जर कोणाला थीम करायची असेल तर इथे जर बघाल तर जे नंदीचं गायमुख म्हणतात त्याच्यात पाणी येत आहे जर इथून बघाल तर. आणि हे इलेक्ट्रिक आहे ना? इलेक्ट्रिक मोटर बस. आणि पाणी कसं याच्यामध्ये टाकतं? तेच पाणी रिचेकिंग होते. ओके, म्हणजे इथे पाणी टाकलं की तेच पाणी वर आतमध्ये येते. ओके, या साईडला जर बघाल ना तर पिंड आहे. पिंड बघाल तर ही पण फोमचीच आहे ना? फोमची. फोम वापरला याच्यात आणि हे रुद्राक्ष लावल्यात आणि त्यामुळे रिअलिस्टिक वाटतंय. तर मित्रांनो अजून एक डेकोरेशन जर बघाल तर हे एक आहे महल टाईपमध्ये. काका याबद्दल काय सांगाल आपल्याला? हे खाली पासून वरपर्यंत हे सगळं सनबोर्डचे सीट आहे. ओके, हा सनबोर्ड ते ॲक्रेलिकचे आहे, डिझाईन करून त्याच्यावर चिटकून लावलेलं आहे. सनबोर्ड आहे हा. सनबोर्ड वरती जे टेन्सिल्स येतात, टेन्सिल्स पण यांच्या शॉप मध्ये सगळं आहे. असे डिझाईन मध्ये गोल्ड मध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या तुम्हाला हवे तसे मिळतील. तरी यांची काय कॉस्टिंग पडेल? हे तर 5000 7000 साईज प्रमाणे. आणि प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईट्स इनपुट येणार सगळं. आणि जर तुम्हाला डेकोरेशन रेडी टू पाहिजे असेल म्हणजे लास्ट मोमेंटला जरी आलात साईज घेऊन जायचं आणि फिट करायचं. फोल्डिंग मध्ये बॉक्स पॅकिंग सगळं आहे. तर मित्रांनो काय काय जणांची रिक्वायरमेंट असते की आपल्या बाप्पा कमळावरती बसलेला हवा असेल तर त्यासाठी पण हे लोक हे घेऊन आलेत. काका हे कशापासून बनवलं? हे सगळं मेटलमध्ये. मेटलमध्ये. ह्याच्या 4 ते 5 साईज आहे. तुझी तुमची मूर्ती असेल 1 फूट 6 फूट जास्त करून ते छोट्या छोट्या मूर्तीला, कारण 1-1.5 दिवसाची मूर्ती असली ना त्यांना घरात कोणाला जागा नसते, त्याचं छोटं कमळ घरात बसून
आणि एकदम रिअलिस्टिक वाटतं जर बघाल तर हे बघा. आणि हा टोटली बघा टोटली मेटल आहे आणि तुम्ही नेक्स्ट इयर पण ठेवून यूज पण करू शकता किंवा जर मार्गशीर्ष महिना असेल तर त्यामध्ये महालक्ष्मीची देखील तुम्ही इथे मूर्ती ठेवून पूजा करू शकतात. तर मित्रांनो अजून जर शिवाजी महाराजांच्या थीममध्ये जर कोणाला हवं असेल तर ते देखील आहे. दोन्ही तुम्हाला दाखवतो. दोन्ही राजमुद्रा पॅटर्नमध्ये आहेत. थोडासा कलर डिफरन्स आहे यामध्ये. इथे जर बघाल तर 2 मावळे आहेत तुतारी वगैरे घेऊन. आणि जसं काका आपल्याला मगाशी बोलले जी फोटो फ्रेमची जी फ्रेम येते ती वापर केली. ओके. दोन्ही साईडला भगवा झेंडा आहे. त्याचबरोबर ह्या साईडला पण आहे. इथे ढाल आहे. ढाल तलवारीचं डेकोरेशन केलं आहे. आणि हा टोटली बघाल ना तर हा फुट्टा आहे बघा. फुट्ट्याचा वापर केलेला आहे. प्लस डायमंड परत हे सर्व लावलं आहे बघा. इथे पण भगवा झेंडा आहे. आणि खूप सारे ऑप्शन आहेत. जर त्याच्या मागे जरी बघाल ना तर शंकर थीम रिलेटेड आहे. त्रिशूल डेकोरेशन म्हणतात त्याला. आणि त्यात LED लाईट लावले व्हाईटमध्ये. आणि प्लस त्यांनी डायमंड वर्क देखील केलेलं आहे बघा. बाजूला मोराचं आहे. मोराचं पण आहे बाजूला. पुरा मोराचा पिसारा केलेला आहे. ते आई भवानीचं आहे पुढे. ओके. ते बघा आई भवानीमध्ये तुम्हाला स्मॉल साईज पण आहे. किती साईज आहेत काका आपल्याकडे? याच्या 4 साईज आहे आपल्याकडे. 1.5 फुटाची मूर्ती बसू शकतो, 2 फुटाची, 2.5 फुटाची, 3 फुटाची. ओके. 4 साईज आहे. आणि जर ह्या साईडला जर मागे आल ना तुम्ही जसे तुम्ही बघितलं ना बॉटमला फ्रेम पट्टी होती. आता हा पूर्ण फ्रेमिंगचा केलेला आहे. ह्या साईडला बघाल तर पूर्ण फ्रेम यूज केलेली आहे त्यांनी. प्लस पेन्सिल्स लावून डेकोरेशन केलं. आणि काच आहे का आतमध्ये? हा काचा लावलेले आहेत. ओके. मस्त वाटतंय. आणि हे उचल हे ॲक्रेलिक आहे. ओके. ॲक्रेलिक. मित्रांनो हे जर डेकोरेशन बघाल ना ॲक्रेलिकमध्ये आहे. जर तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं ते आपण फोल्ड करू शकतो असं आणि ठेवू पण शकतोय बघा. असं कुठे ठेवू खाली. हो हे बघा. तर हे जर बघाल ना तर सेम आहे. पण ह्याच्यावरती ज्यांनी जी डिझाईन आहे ना वर्क केले, वर्क करून चिटकवलं आहे. म्हणजे जे आपली पेपर वर्क असतो त्यांनी हे चिटकवलेले आहे. आणि खूप सुंदर वाटतं. हे गणपतीसाठी रुमाल हे पाटावर ठेवायची. ओके. हां. हे घेईल तसे 70 रुपये, 60 रुपये, 80 रुपये साईज प्रमाणे. तसा पाट असेल तशी ते साईज. तसं वेल्वेटमध्ये आहे. हे बघा असे डिझाईन आहे. साईजवर आहे. हे टोटल वेल्वेटमध्ये वर्क केलेलं आहे बघा सगळे डिझाईन. आणि खूप सुंदर आहे. हे बघा. आणि ह्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील. कलर पुष्कळ 6 कलर आहे प्रत्येक डिझाईन मध्ये. ग्रीन आहे, येल्लो आहे, रेड आहे. तर मोरपिशी डिझाईन आहे ते बघा. मस्त वाटतंय. आणि यांची काय स्टार्टिंग प्राइस आहे? बोलो 50 रुपये, 60 रुपये. ओके. म्हणजे जशी साईज तशी प्राइस. असून तर 5 फुटापर्यंत मूर्ती असेल तरी तुम्हाला फेट्या भेटणार. हे बघा सगळे फोल्डिंग आहे. आणि हे फेटे आहेत ना सगळे फोल्डेबल आहे आपल्याला तुम्हाला. हे बघा हे सगळे साईज प्रमाणे तुम्हाला भेटणार. तेव्हा याच्यावर पण वर्क केलेले डायमंड विमंड लावलेले भेटणार. ओके. हे बघा मोती वगैरे. आणि हा सेट मिळतो की नाही सिंगल पीस भेटतात. आणि सिंगलची काय प्राइस आहे? हे पण तशीच आहे. 70 रुपये, 100 रुपये, 150. तशी साईज तशी प्राइस खाणामध्ये असते ना त्यामध्ये मस्त वाटतं. आणि बाप्पाचे म्हणजे जी आपलं मुकुट असतं त्याची साईज पुढे मागे असते. तर तुम्ही इथे त्यांनी पट्टी लावून दिली त्या साईजनुसार तुम्ही पुढे मागे करू शकतो याच्यात. आणि याच्यात पण खूप सारे कलर ऑप्शन आहेत. छोटे आहेत त्याचबरोबर मोठ्यांमध्ये पण आहे. आणि आरतीसाठी थाली पण आहेत. ताट आहे ते बघा. या साईडला बघायला तर आता कृष्ण जन्माष्टमी पण जवळ येते त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. हे ताट आहे बघा मोराचा पिसारा लावून अशी थाळी बिळी. ओके. हे बघा हे चिटकवलेलं आहे सगळं. मस्त वाटतं. डायमंड लावून ताट सजवलेलं आहे. यांची काय स्टार्टिंग आहे? 300, 400, 500. ओके. जसे घेणार तसे म्हणजे जसं वर्क केलंय त्यानुसार आहे प्राइस आहे बघा. आणि खूप सुंदर आहेत. छोटी साईज पाहिजे असेल श्रीकृष्णासाठी ते पण आहेत. मोठी साईज मध्ये पण आहेत. आणि ह्या साईडला आलात तर हे वारकरी पॅटर्न आहेत. वारकरी आहेत. परत मावळे पण आहेत. अजून कोणते येतं का काका यामध्ये? वारकरी आहे, मावळे आहेत. मावळे पण आहेत. मावळ्यांचा सेट आहे. ओके. कितीचा सेट येतो हा? 6 पीसचा सेट. 6 पीसचा सेट येतो. बघा. आणि असे तुम्ही उभे करू शकता. त्याला स्टँड बिन दिलेले आहे तुम्हाला. म्हणजे असे ठेवून उभे करू शकता. असं स्टँड तुम्हाला काय एकदा लावलं का हात लावायची गरज नाही. ओके. मित्रांनो आता जर माझ्या मागे बघाल ना तर हे जे ॲक्रेलिकचं जे असतं शीट त्यामध्ये आहे. आणि खूप मोठा आहे मखर. आणि जवळजवळ 3 फुटाचा बाप्पा यामध्ये आरामात बसू शकतो. प्लस याच्यामध्ये लायटिंग्स वगैरे केलेली आहे. दोन्ही जर डेकोरेशन तुम्ही बघाल ना खूप सुंदर आहे. वोम कलरमध्ये आहे, पिंक ब्लू कलरच्या शेडमध्ये आहे. आणि जर दोन्ही बघाल तर माझ्या हाईटपेक्षा पण उंच आहे.
आणि माझी हाईट 5 आहे, तर बघू शकतात केवढं, म्हणजे 3-3.5 फुटाचा बाप्पा यामध्ये आरामात विराजमान होऊ शकतो. आणि खरंच खूप सुंदर डेकोरेशन आहे जर तुम्ही बघाल तर मित्रांनो आता हे जर बघाल ना तर ह्याची रिक्वायरमेंट जास्त असते आता सध्या तरी. आणि ह्यामध्ये पण तुम्हाला साईज रेंज मिळून जातील. आणि ह्याची स्टार्टिंग प्राईस आहे 450 पासून आहे हे बघा. आणि यामध्ये पण तुम्हाला कलर आणि साईज ऑप्शन्स आहेत. जर इथे बघाल तर ही मोठी साईज आहे. पानांचा जो स्ट्रक्चर आहे यामध्ये थोडा चेंज आहे इथे बघा लायनिंगमध्ये, आणि थोडा डार्की शेड आहे. आणि ही साईज जरा मोठी आहे. कितना फीट का आहे? 4 फुटाचा आहे हा. आणि ह्यामध्ये जर गोल्डन कलर पण आहे हे बघा. आणि जर तुम्ही या साईडला जर पिलरवर बघितलात तर अष्टविनायक आहेत. आणि 3 पीसची प्राईस आहे 500 रुपीज. आणि ही साईज आहे बघाल तर. आणि गणपती बाप्पा वेगवेगळ्या प्राईस रेंजमध्ये आहे तिथे. म्हणजे इथे स्टार्टिंग आहे 250 पासून स्टार्टिंग आहे, 350, 500, 750. आणि जशी जशी हाईट घेणार त्या साईज घेणार त्यानुसार प्राईस चेंज होणार आहे. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे सागर भाऊ सैली एंटरप्राइजमध्ये इथे वर्किंगला आहे. तर आता आपण जो सेक्शन बघणार आहोत तो फ्लॉवर्सचा आहे, जिथे आपण मकरचा रिलेटेड बघितला. आता इथेच तुम्हाला फ्लॉवर्समध्ये पण आहेत. आणि हे सर्व फ्लॉवर्स आहेत यामध्ये. तर भाई इसका क्या प्राइस आहे स्टार्टिंग? इसका प्राइस 100 रुपये आहे. ओके. आणि हे जर बघाल ना वेगवेगळ्या फ्लॉवर्समध्ये गुलाब आहे, वेगवेगळ्या फुलांच्या याच्यामध्ये आहे. प्लस या साईडला बघाल तर हे लटकन वगैरे आहेत माळा. ही किती फुटाचे आहेत? ये 6 फुट है. ओके 6 फुटाचे आहेत. आणि याची काय स्टार्टिंग प्राइस आहे? स्टार्टिंग प्राइस की है 200 150 स्टार्ट आहे. ओके 150 पासून चालू आहे. आणि यामध्ये तर तुम्हाला ऑप्शन्स आहेत इथे हे बघा. मोठ्यांमध्ये आहे, त्याचबरोबर छोट्यामध्ये आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे. आणि जर ह्या साईडला आलात ना इथे हे बघा असे झुंबर आहेत वरती बघाल तर. आणि इथे पर पीसची प्राईस वगैरे लिहिली आहे 225 रुपये. म्हणजे कोणी कस्टमर आलं तर त्यांना गर्दी जरी असली तरी इथे तुम्ही प्राईस रेंज चेक करू शकतात. हे बघा अशा प्रकारचे सगळे लटकन आहेत बघाल तर. आणि इथे अजून खूप सारे ऑप्शन्स आहेत हे बघा. हे जर बाप्पाच्या मागे जरी तुम्ही डेकोरेशनला सोडलात हे कापडापासून तयार केलेलं आहे. आणि हे जे काचा आहेत त्यावरती लावलेलं. आणि यामध्ये पण तुला खूप सारे ऑप्शन्स कलर मिळतील इथे. प्लस हे फुलांच्या लढ्या आहेत हे बघा. हे कितना फीट का? ये 4 फीट का है. 4 फुटाचे आहेत. आणि यांची प्राईस आहे 400 रुपयापासून आहे. आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत हे बघा. कलर आहेत हे बघा वेगवेगळे आहेत. छोटी साईज आहे, मोठी आहे. त्याचबरोबर असे फ्लॉवर हे बघा कमळ आहे. आणि जर याचं तुम्ही हे बघाल ना हे बघा एकदम रिअलिस्टिक वाटतं आहे बघा. आणि बाप्पाच्या तुम्ही बाजूला किंवा जर पूजा वगैरे असेल तर तुम्ही तिथे तरी ठेवू शकता. आणि यामध्ये किती आहेत पॅटर्न आपल्याकडे? हाँ भाई इसमें कितना पैटर्न है? इसमें पैटर्न कितना है? 12. ओके 12 ते 13 पॅटर्न्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. आणि जर या साईडला जर आलात तर हे बघा असे हे जे लटकन आहेत. ट्रॅकिंग किती आलं? तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. सहेली एंटरप्राइजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मकर, फोल्डिंग आणि इको फ्रेंडली मकर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याचबरोबर माझ्या मागे बघाल तर इथे तुम्हाला लटकन त्याचबरोबर डेकोरेशनसाठी फ्लॉवर्स देखील मिळणार आहेत. आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर यांचा ॲड्रेस मी तुम्हाला कॅप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर नक्की चेक करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स. गणपती बाप्पा मोरया.